श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 412। वाय नायकाला शक्ती संचार। वाय नायक उमाईसाला भेटण्यासाठी आले। एक पाय धुतला, दुसरा धुण्याचा राहिला होता। तेव्हा उमाईसाने म्हटले, रूपेचे गुरु श्री चांगदेव राऊळ सर्वज्ञ आले आहेत। वाय नायक म्हणाले, रूपेचे गुरु श्री चांगदेव राऊळ आले आहेत। मग तसाच त्यांना सर्वज्ञांकडून शक्ती संचार झाला। त्यांनी पाय मागे घेतला आणि तसेच बाजारात गेले, पान सुपारी घेतली। मग सर्वज्ञांच्या दर्शनाला येत होते तेव्हा लोक विचारू लागले, हे काय वाय नायका? वाय नायकाने सांगितले, रूपेचे गुरु श्री चांगदेव राऊळ आले आहेत, त्यांना भेटायला जात आहे। संभ्रमात धोतर वर करायचे तसे सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। सर्वज्ञ पूर्वेकडील पडवीत बसले होते। ते संभ्रमात आड बाजूने सर्वज्ञांजवळ येत होते। सर्वज्ञ म्हणाले, नायका असे इकडून या। मग ते पायरीवरून आले, पान सुपारी भेट दिली, सर्वज्ञांना दंडते घातली, श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञांजवळ पालथी मांडी घालून बसले व म्हणू लागले, जी जी रूपे सर्वज्ञांचे गुण सांगत होती ते थोडे, सर्वज्ञांच्या ठाई जे दिसत आहे ते जास्त, तिला सांगता येत नाही। अल्पसे सांगून आपल्या बहुत गुणाचे अवमूल्यन करते। मग सर्वज्ञांनी त्यांना विचारले, नायका तुमचे नाव काय? त्यांनी सांगितले, जीजी मला वामन वामन असे म्हणतात, वाया वाया असे पण म्हणतात। सर्वज्ञ म्हणाले, असे तर मग तुमचे नाव वामनाचार्य म्हणूया। त्यांनी म्हटलं, जीजी रूपे अखंड आपली वाट पाहत आहे, आपण कोठे राज्य करीत आहात असे तिला ठाऊक नाही, तर तिला बोलवायला पाठवू? सर्वज्ञांनी सांगितले, पाठवा। मग त्याने मोलकरी पाठविला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।